bell, jingle all the way. Ala Santa Claus, direct from today. Jingle bell, jingle all the way. Ala Santa Claus, direct from today. हो 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 धुळ्याहून आलोय बा मी, सांता क्लॉज आहे. हो म्हणा बापरे, हे कोण पिल्लू शे इथं आनंदी आहे. सिंगल बेल सिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज, डायरेक्ट फ्रॉम धुळे. हे घे तुझ्यासाठी, घे. अगं आनंदी, तुझ्यामुळे हे जग आनंदी आहे सारे. एवढे भारी भारी कलाकार आलेत बुवा. तुम्हा सगळ्यांना ख्रिसमसच्या गैर शुभेच्छा बुवा. सिंगल बेल सिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज, डायरेक्ट फ्रॉम धुळे. अरे बापरे, इकडे पण एक छोटी पोरगी आहे ना. अरे सई, वा 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 वा, तुझ्यासाठी पण गिफ्ट आहे बुवा. एक मिनिट, हे घे, वेलकम. आणि हे जे गिफ्ट आहे ना, तुझ्यातल्या छोट्या मस्तीखोर पोरीसाठी बरं आहे. आणि तुझ्यातली जी मोठी पोरगी आहे, तिला जर गिफ्ट पाहिजे असेल तर पॅकअप झाल्यानंतर मी परत शामू होईन. तर तू मला कॉल कर बुवा. ते जे गिफ्ट आहे ना, त्याच्यात माझा नंबर ठेवले. प्रसाद दादा, तुम्हाला पण गिफ्ट देणार होतो मी. बरं, पण काय आता तुम्ही हिरकणीची पार्टी देणारच आहे. तुम्ही पार्टी दिली की तिथे मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट देऊन टाकेल. हा, लगेच एक कदम आप आगे आओ, एक कदम हम आगे आएंगे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज, डायरेक्ट फ्रॉम धुळे. पण मला नाही गिफ्ट. अगं तुझ्या जीवाला काही लाज आहे का ग? 1 करोड पर डे ना तुझ्या. आणि 500-600 रुपये पर डे घेणाऱ्या माणसाकडून तू मागतोय गिफ्ट. मला माहिती आहे काहीतरी मागणार आहे भाऊ तू, म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट नाही, रिटर्न गिफ्ट आणलेलं आहे. 1 मिनिट, हे घे ना. मुद्दाम त्याला रॅप नाही केलं, नाही तर पंच झाला नसता तो. एन्जॉय. प्रसाद दादा, सई मॅडम, मी काही सांता क्लॉज नाही आहे, मी शिक्षक आहे. तो जुना काय आमचे ट्रस्टी आहेत ना, जमदाडे साहेब, त्यांचे 2 पोर आहेत, अरुण आणि पंढरी. त्यांनी घरी गैरा धिंगाणा घातला, आम्हाला सांता क्लॉज पाहिजे, आम्हाला सांता क्लॉज पाहिजे. आता त्यांना काय सांगता, म्हणून त्या जमदाडे साहेबांनी मला कॉल केला. म्हणाले क्रिसमसच्या रात्री तू सांता क्लॉज बनून ये आणि या मना दोन्ही पोरेसले क्रिसमसची गोष्ट सांग बुवा. म्हणून मी इथे आलो. आता ते संस्था चालक आहे, त्यांची गोष्ट कुठे टाळा आपण. अरे झोपेलेच का बॉय? अरे वा 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 वा, यांनी तर मोजे पण बाहेर काढून ठेवलेत. त्यांच्या मोज्यात चॉकलेट टाकतो. अरे बापरे, गैरा गंध पटक वास येऊन राहिला यांच्या मोज्याला. तर मरेल उंदीरच्या तरी वालपरा असेल बा. याच्यात चॉकलेट टाकतो मी. गुच्च पटणार आहे. अरे मी का चोर दिसतो का रे तुम्हाला? चोर दिसतो? माझी चड्डी का चोरत होता तू? चड्डी? हा, ही काय माझी पायाची चड्डी तू चोरत होता? ही पायाची चड्डी? हा, माझी पायाची चड्डी आहे. नाही वचरे, ही माझ्या पायाची चड्डी नाही, आहे. माझी पायाची चड्डी ही आहे. माझ्या पायाची चड्डी अरे आहे. गुच्च पटार आहे. जावय नाही तवय चड्डीवरून भांडणं करता रे तुम्ही. दलिंदर कथा ना. आणि मुळात ही पायाची चड्डी नाही आहे, पाय मोजा आहे तो. हिला पायमोजा बोलतात, हा. मग हाताच्या चड्डीला काय बोलतात? हात मोजा. पायाच्या चड्डीला पायमोजा म्हणतात, हाताच्या चड्डीला हातमोजा म्हणतात. मग या चड्डीला काय म्हणतात? अरे सोपं आहे, मी सांगतो. तू नको बोलू, तू काहीच नको बोलू.
हाताच्या चड्डीला हातमोजा, पायाच्या चड्डीला पायमोजा, आणि या चड्डीला नुसती चड्डी म्हणतात. हा, नुसती चड्डी. आणि ते डोक्यात घालतात त्याला काय बोलतात? डोक्याच्या चड्डीला काय बोलतात? त्याला टोपी म्हणतात. त्याला टोपी हा, बोलतात. तू नको तिथे नको डोकं घालत जाऊ. देवाने तुला काय अक्कल बिक्कल काही दिली आहे का नाही रे? अरे काय फालतू घरी चालले? चहातल्या आमच्याच घरात घुसून तू आम्हाला बोलतो चहातलं कोण आहे रे तू? अरण्या काय? मला वाटतं ना हा भंगारवाला आहे. हा ते बघ, त्याने आता झोळी पण घेतली, त्याचं ते गोंडपाट असतं ना ते पण घेतलं. ते बघ नाही रे नाही, ऍक्च्युली तू पोस्टमन आहे. हे. पोस्टमन पोस्टमन तुझ्या धल्ल्याने बघितला का कधी लाल कपड्यात येताना? अरे मी सांताक्लॉज आहे, सांताक्लॉज. अरण्या, हा सांता क्लॉज आहे. मला सांग बाला, तू सांताक्लूज ईस्टचा आहे का सांताक्लूज वेस्टचा आहे? तुझ्या वाकोला सुजाडला पाहिजे. हे काय दाखवतोय रे? काय दाखवतोय रे तू? दाखवलं हे दाखवतो तू दलिंदर कथा ना? अरे सांताक्लॉज, क्रिसमस, नाताड नाताड. हा, नाताड आहे ते. गंमत. ओ म्हणा बापरे. अरे काय माले मारी टाकतास का रे तुम्ही? कशाला मारलं रे मला? अरे ते बोलतात नाही काय, नातालाच्या माती हानू काठी म्हणजे हाणू काठी. अरे ते दलिंदर नको नको मारू ना रे. ते ना नाताळाच्या माती अनुकाठी नाहीये, नाठाडाच्या माती आहे. आणि का रे, तुला फक्त मेंढा एवढा एकच प्राणी माहिती. पायातली चड्डी म्हणतो तू पायातल्या मोजाला, आणि सुविचार बरं माहिती आहे रे तुला? आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेच हे सगळे सुविचार. अरे गुरुजी तुम्हाला चांगलं शिकवतात. तुम्हाला जो अर्थ काढायचा ना तोच अर्थ काढतात. तुमचे आहे ना सही सारखं झालेले आहे बुवा. कसं गुरुजी? म्हणजे एखादा निरागस विनोद जरी केला तरी तिला जो अर्थ काढायचा आहे ती तोच काढ. अरे दलिंदरे सोन, तुमच्यामुळे आणि तिच्यामुळे वाक्यात क्रियापद टाकायची भीती वाटायला लागली. एकदम भीती. असं आपण कुठे होतो बा? हा, क्रिसमस. हा, मी विचारलेल्या प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरं दिली तर माझ्या गसोड्यात चॉकलेट आहेत ते मी तुम्हाला देईन. चॉकलेट चॉकलेट कुठे आहेत? माझ्या गसोड्यात. त्याच्यात चॉकलेट आहेत ना ते मी तुम्हाला देईन. तुम्हाला पाहिजे की नाही? चॉकलेट 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 चॉकलेट. पंढरी, तू आहे ना क्रिसमसचं स्पेलिंग सांग बा. काय सांता क्लॉज. हा. मी होळीचं स्पेलिंग सांगू? एचओली. पर्यंत मारली पाहिजे तुझी चड्डी. दलिंदर कथाना तू रे. ओ मेंढा, क्रिसमसचं स्पेलिंग सांग. ZQPUTCNY. झेड. अरे तू सीच्या ऐवजी के पासून जरी चालू केला असतं ना तुला पैकीच्या पैकी गुण दिले असते मी. झेड पासून चालू करतो स्पेलिंग. दलिंदर वाय झेड कथाना. ए आनंदी तू सांग बरं क्रिसमसचं स्पेलिंग. CHRISTMAS. काय झालं बाई? अरे हेच तर बोललो तू मी. हे बोला शिक तिच्याकडून काहीतरी. आता तू आहे ना मला इंग्लिश मधल्या 5 ओळी म्हणून दाखव. सोप्या असतील तरी चालतील बा. ये इकडे मध्ये ओके. मध्ये करायचे करून घे. माय फेवरेट ॲनिमल मेंढा. हा. आय लव्ह मेंढा. मेंढा कम. मेंढी कम. मेंढा मेंढी कम कम. देन छोटा मेंढा कम. हे शेवटचे काय होतं रे? तो छोटा आहे ना, हा. त्याच्यामुळे त्याला करता येत नाही म्हणून. अरे सगळीकडे तू तूच केलं. आणि मेंढ्याला आहे ना इंग्लिश मध्ये शिप म्हणतात ना रे. हा, मग होळीला काय म्हणतात सांता क्लॉज? तिला पण शिपच म्हणतात. मग आपण जेवणानंतर जे खातो त्याला काय म्हणतात? बडीशेप. मोठी मेंढी. हे कुठलं वेगळं जागे रे तुमच्या?
कोणी शिकाडलं रे तुम्हाला? हे आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकाडलं. अरे गुरुजींनी तुम्हाला चांगला शिकाडलं, हे तुम्ही काहीतरी भलता सांगताय. खरं तर सांता क्लॉज आमच्या गुरुजींना काही येत नाही, आम्हीच त्यांना शिकवतो. असं? आमचे गुरुजींना एक नंबरचे ढ आहेत. ढय हा. गुरुजी ढय तुमचे, ढय का तुमचे गुरुजी? अरे तुम्ही आमच्या एकदम गुरुजींसारखेच दिसता. गुरुजी सारखा दिसत नाही, मी गुरुजीच आहे. अरे मग तर ओळखून तर आलं रे. नाही का? तुम्ही पाहते ना? आता पोलीस काय करणार? हे आपल्या गुरुजी, गुरुजीने सॅल्यूट Salute मारी, हा. दोन पाव भुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला, भुर्जीची गाडी फाट्यावर गुरुजीला मारू. सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट